प्रत्येक विकेट हॅट्रिकला लारा फॅन क्लब बीड यांच्याकडून 200 रुपयाचा विकेट. नंतर बोलू आपण, आज बोलायचं तुला द्यायचं होतं. तर मॅच ऑन. रुपेशची गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईकला तो फलंदाज साहिराज, नॉन स्ट्राईकला आहे साईनाथ. पहिला चेंडू पंताच्या डाव्या साईडनी गोलंदाजी मार्क वरती. पॉवर प्लेचं षटक आपण या ठिकाणी पाहतोय. इथे दूरवरचा चेंडू होता, हात खोलण्याचा मौका आणि मौक्यावरती दिला ठोका. चेंडू जातो दंदन करत सीमारेषे पलीकडे. रस मिळती 4. इथे आला चौकार. ठोक दिले. बघा प्रेक्षक मायबाप, जर चेंडू जवळपास असेल तर द्या, नाहीतर चेंडू पोचवा, नवीन चेंडू मैदानात पोचवा. रुपेश पाहतो आपण आक्रमकता गोलंदाजी मध्ये पाहिली गेली. चेंडू पडल्यानंतर उचली घेतला चेंडूने. डीजे मास्टर आमचा तयार झाला. रामदास, चांगली गोलंदाजी या ठिकाणी. रुपेशचा कमबॅक पाहिला गेला. पहिला चौकार, त्यानंतर निर्धाव चेंडू आपण पाहतोय. इथे तयार होतो पुन्हा. खालवट टप्प्याचा चेंडू. इथे फलंदाज फसला, एसटी रक्षकी फसला. चेंडू दंदन करत निघाला लॉंग स्टॉप रिझन मध्ये. चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. रस मिळती 4. मोफतचा 22चा हा चौकार होऊन दे. फलंदाज मारायचं कुठं होतं, फक्त बॅटच्या साह्याने ती ताकद काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि चेंडू जाऊन पोहोचला डीप मिड विकेट डिझर्व सीमारेषा पलीकडे. रस मिळती 4. आणखीन एक चौकार. चांगली चांगली सुरुवात आपण पाहतोय. दमनी संघाकडून चांगली सुरुवात झाली, दमदार सुरुवात. 3 चौकार आत्तावर पाहिले गेले. एक 22चा होता, एक मोफतचा होता आणि 2 चौकार आपण या ठिकाणी पाहिले गेले जे बॅटच्या साह्याने. संख्या 12 या आकड्यावरती. रुपेशने पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्क वरती. एक चांगला गोलंदाज आहे रुपेश, पण आज पाहिलं गेलं साईराज आणि साईनाथ या जोडी समोर कशा प्रकारे कामगिरी करणार. इथं चांगला चेंडू, कमबॅक करणार चेंडू पुन्हा एकदा पाहिला जातोय. बघा प्रज्वल घोसालकर यांच्याकडून जे स्ट्राईकला 2 फलंदाज आलेत, स्ट्राईक नॉन स्ट्राईकला जे फलंदाज आहेत, त्यांनी जर लगातार 3 षटकार ठोकले तर 1000चं पारितोषिक असेल. प्रत्येकीला 1000चं पारितोषिक आहे. इथे टॉस केला चेंडूला, बराच काळ चेंडू हवेमध्ये होता. शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचला. अतिश एकच धाव या ठिकाणी घेतली जाईल. एका धावेने पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. याच पद्धतीने चालले तर 4 षटकामध्ये किमान 50+ धावा म्हणजे 52 धावा होऊ शकतात. एक आव्हान ठेवू शकतो आपण बीड संघाच्या विरुद्ध. या पद्धतीने साईराज आणि साईनाथ ही जोडी मैदानावरती पाहतोय. पहिलं षटक होतं, पहिल्या षटकामध्ये 3 चौकार आले, त्यामधील 1 चौकार हा मोफतचा या ठिकाणी पाहिला गेला. दुसरं षटक, दुसरा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल बीड संघाकडून आपण पाहतोय.
यशला आपण पाहतोय. यश हा गोलंदाज, युवा गोलंदाज आहे, त्याच्यावरती आपण पाहतोय चांगली कामगिरी करावी लागेल. इथे पाहिलं गेलं दमदार थोडंसं आधी ते पाहिलं गेलं ना, हवेमध्ये गारवा आहे आणि एवढ्या गारव्यामध्ये पण हजारे साहेबांची म्हणजे आबास साहेबांच्या ज्या स्टॉलवरती जी मावा कुल्फी आहे ती आवडीने खाल्ली जाते. एन्जॉय करतात. साईडला आपण पाहतो खाऊ गल्ली सजले, वन लाईफ अंडापाव, संकेत यांचाही अंडापाव त्या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज, दुसरा षटक पलसदरी डॅम एंडकडून चांगला चेंडू आपण पाहिला, फिरकी घेतली, चेंडूनी फर्स्टला गेलाय, पकडता आलाच नाही चेंडूला. आपण पाहतोय 3-3 शतरक्षक लागले गेले त्या ठिकाणी आपण पाहतोय. त्यानंतर चेंडू सापडला. धावसंख्या स्कोर कार्ड 14 या आकड्यावरती. इथे पाहतो उर्फी चेंडू समोर उडवलाय. लॉंग ऑन झोन मध्ये शतरक्षक आहे बनणार दर्शक, चेंडू आउट ऑफ पार्क. हॅलो, षटकार या ठिकाणी अजित झाले. षटकारच्या साहाय्याने स्कोर कार्ड 20 या आकड्यावरती आपण पाहतोय. गोलंदाज तयार होतो या ठिकाणी पुन्हा एकदा. स्लोअर गती परिवर्तन, यशने जादू चालवली. स्लोअर फिंगर फिरवले गेले, स्लोअर चेंडू टाकला गेला. इथे पाहतो डॉट चेंडू आला. 1 षटक आणि 3 चेंडूची समाप्ती आतापर्यंत झाली. गोलंदाज पाहतो पुन्हा एकदा टॉस केला चेंडूला. शतरक्षक रुपेश त्या ठिकाणी आला जरूर. इथे झेल भेटली नाहीये. धावसंख्या स्कोर कार्ड 22 या आकड्यावरती पोहोचले. पहिला चेंडू सिंगल षटकार, डॉट चेंडू दुहेरी आली. इथे चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. वैदिश लॉंगॉन काऊ कॉर्नर मध्ये शतरक्षक आहे. साईराजने शेवटच्या पहिल्या षटकात शेवटला सिंगल घेतली जरूर. त्यानंतर दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूची सिंगल आली आणि त्यानंतर साईनाथ यांनी हात खुले केले. आतापर्यंत 4 चेंडू 10 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. त्याच्याकडून चांगली कामगिरी आपण या ठिकाणी पाहिली. धावसंख्या 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. गोलंदाज थोडंसं फास्ट घ्या, वेल जास्त घेऊ नका. आधी पाहिलं गेलं बराचसा वेल फुकट गेला आपला. इथे गोलंदाज तयार. 2:17 मॅचला सुरुवात गेली होती. आता 10 मिनिटं इथून कंप्लीट केलेले आहेत. आपल्याला उर्वरित त्या मीटिंग न करताना आता पुढील ओव्हर जेव्हा येईल
तेव्हा तुम्हाला लगेच गोलंदाजी सुरुवात करावी लागेल. इथे एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेतला प्रयत्न आणि इथे या मोफतच्या धावा म्हटले जातील. दोन षटकं या ठिकाणी समाप्त. आता इथं टीम मिटिंग घेऊ नका प्लीज बीड संघ, कारण जी वेल आहे ती वेल, जी एक्स्ट्रा वेल आम्ही बाहेर गेलेल्या बॉलची पण वेल त्या ठिकाणी मोजली जाते. एक्स्ट्रा वेल सगळ्या मोजून तुमचे 10 मिनिटं पूर्ण झालेत. 5 मिनिटामध्ये तुम्हाला हे षटक कंप्लीट करायचे. तर विनंती असेल मीटिंग न करताना, रवी, रुपेश, आतिश, चला कुणाल लगेच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. आता इथं ड्रिंक ब्रेक झाला. 24 झाले दादा. चला गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झाला बीड संघाकडून. तिसरं षटक आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती जो पहिला आवाज होता ना, तो आवाज कुठेतरी आपण पाहतोय. हॅलो, गोलंदाज मजा नाही आली दादा. गोलंदाज तयार. कुणालची गोलंदाजी आपण पाहतो या ठिकाणी. अ, ठीक आहे, आता पूर्वपथावरती आलेला आहे. इथे धावण्याचा प्रयत्न, धावसंख्या स्कोर कार्ड पोचली ती 26 या आकड्यावरती. 26, 26 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. कुणाल मागच्या सामन्यामध्ये जेव्हा बीड संघ जिंकला, अफलातून गोलंदाजी केली, चांगली गोलंदाजी, त्याच्या माध्यमातून 2 षटक फेकण्याचं भाग्य त्याला लाभलं होतं आणि तिथे त्याची चांगली कामगिरी होती. प्रज्योत घोसाळकर याच्याकडून 1,000चं पारितोषिक असेल. इथे बराच काळ चेंडू हवेमध्ये होता, पोचवला त्याला सीमारेषे पलीकडे, षटकार. बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू फेकला गेला. 32 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. धावसंख्या आपण पाहतो या ठिकाणी पोहोचले आणि तिथे युवा ग्रुप या ठिकाणी उपस्थित एन्जॉय करतात, मॅचचा आनंद घेतात, कारण हे मोबाईल मधले सर्व आहेत. उर्फी चेंडू होती, बॅटची कडा, फलंदाज बाद. विकेटचं पतन या ठिकाणी होत आहे. ज्या धावा आगेकूच करत होत्या तिथे विकेट पाहिजे होता, तो विकेट या ठिकाणी मिळवत असताना गोलंदाज कुणाल. त्यांना लवकर गॉगल लागतात. आणि हे जे युवा आहेत त्यांच्या प्रत्येकच्या चेहऱ्यावरती डॉक्टरने दिलेला गॉगल आहे. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करूया, कारण त्यांनी एवढा वेळ दिला क्रिकेटसाठी. एक धाव आपण या ठिकाणी पाहतोय. आणि जरूर शेवटच्या रात्री फायनल झाल्यानंतर, फायनलची मॅच झाल्यानंतर आपण पाहतोय ड्रीम 11 लवर आणि पबजी लवर मॅच होणार आहे. या स्टेजवरती ती मॅच असेल.
ऑनलाईन क्रिकेट ड्रीम 11 लवर आणि पबजी लवर उर्फी चेंडू या ठिकाणी पाहतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एकदा पूर्ण केली जाते. एका धावेवरती समाधान मानला जातोय. आतिश चित्तेके चपलाईने चेंडूवरती धावून गेला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहतोय. एका धावेने स्कोर कार्ड 34. असं वाटलं होतं कुठेतरी धावसंख्या आगीकूच होईल, पण कमबॅक करण्याचं काम या ठिकाणी आत्तापर्यंत केलं जरूर. 2 षटकांनी 5 चेंडू. इथे बराच काळ चेंडू होते. खूप दूरवर फेकला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 7 धावेसाठी षटकार या ठिकाणी आला. लॉंग ऑन झोन मध्ये असलेला चेंडू आपण पाहिलं गेलं. कोण करणार पलटवार क्रिकेट फॅनसाठी घेऊन आलोय संगीत धमाक. आणि त्याचा आवाज नाही, साऊंडचा आवाज कमी झालाय. या इकडे डीजे रामदास याला आमच्या सुमेध गायकवाडकडून आजची पार्टी असेल. हॅलो, हॅलो हॅलो माईक चिक. हॅलो शॉर्ट चेंडू आपण पाहतो या ठिकाणी. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. इथून सिंगल धाव घेतली जाते. संदीप सर आपण पाहिलं अगदी शॉर्ट पिच चेंडू त्यावरती प्रहार करायचा प्रयत्न होता. अगदी गॅप सिलेक्शन केलं होतं. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत आले होते. चेंडू उचलला फेकला त्यात एकच धाव घेण्यात आली. यावेळेला सुद्धा पीक करायचं होतं. मोक्याच्या क्षणी आलेले 4 धावा. रन्स मिळतील 4. हा येतोय चौकार. आलाय बंगाली. येस बॅटकडे का यावेळेला सुद्धा आडव्या बॅटने फटका सजवायचा होता. फर्स्ट लाय फटका. विकेटचं पतन मैदानामध्ये. बॅक टू बॅट्समन डग आउट. धाव फलकात जाऊन पोहोचतोय 48 आकड्यावरती. लेफ्ट हँड बॉलर त्यावरती पीक. शॉर्ट पिच चेंडू जायला आउट ऑफ पार्क. रन्स मिळतील 4. साठी अगदी मागच्या चेंडूवरती पण पाहिलं 3 धावा आल्या होत्या. त्यानंतर आलेला लगेचच हा चौकार
इथून धाव समीकरण बदलत आहे. धाव फलक आता पोहोचतोय 52 या अंकावरती. यावेळेला सुद्धा आडव्या बॅटरने स्ट्रोक सजवायचं होतं. इथे प्लॅन मिस झालात फलंदाज. चोरीची एक धाव घेण्याचा प्रयत्न होता पण धावचीत बाद असतील नॉन स्ट्रायकर.
म्हटलं होतं मित्रांनो, अतिश रुटेसारखा फलंदाज बीड संघाकडे आहे. 4 धावेने सुरुवात केली आहे. या बॉलला सुद्धा एक्स्ट्रा कव्हरसून फटका सजवलाय. चेंडू बराच हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतात चेंडू पर्यंत. चेंडू स्टॉप केला जाईल. तिथून 2 धावा तिथून कंप्लीट केल्या जातात. ती प्रॉपर टाइम केलं तर बराच वेळ हवेमध्ये होता चेंडू. 2-2 क्षेत्ररक्षक पोहोचत होते तिथे. बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू नक्कीच गेलं होतं. 2 धावा इथून ऍक्टिवेट केल्या जातात. 2 चेंडूचा इथून खेळ समाप्त झालाय. यावेळेस सुद्धा बैठक करण्याचा प्रयत्न होता. फटका फसलाय. चला ऑफिशियल वरती पंचांवरती ऑफिशियल पंचांवरती ते प्रेशर आणायचं नाहीये. ऑफिशियल पंचांवरती ते प्रेशर आणायचं नाहीये. लास्ट डिसिजन असेल तिथे. लाईव्ह चेक केलं जाईल. TRS ची मागणी पंचांची आपण पाहतोय. चला थर्ड पंच यायचं आहे इथे. इथून फलंदाज सेफ असेल, नॉट आउट. इथून सुवर्ण संधी असेल अतिशय ऋतूसाठी. अगदी बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नव्हता. डायरेक्ट जाऊन अगदी शरीरावरती चेंडू आदळला होता. दुखापत नसेल झाली असेल, कारण की थेट जाऊन तो डोक्यावरती लागला होता चेंडू. तीन चेंडूतून खेळ समाप्त होतोय. अगदी चांगला वेग होता चेंडूवरती. बीट केलं फलंदाजाला. यावेळेला आडवा बाट्याने स्ट्रोक सजवत होता. बैठक खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा इथे बीट केलं जातोय फलंदाजाला. डॉट चेंडू होतोय. इथून 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. यावेळेला स्टेप आउट करून खेळायचा प्रयत्न होता. अगदी सिंगल धाव काढण्याचा प्रयत्न होता. नॉन स्ट्रायकर तिथे रेडी नव्हते धावण्यासाठी. इथून धावचित बाद झालेत रवी. खातं न खोलता डगआउट कडे परततात. जबाबदारी असेल पुढे अतिशय फलंदाजावरती. इथून रुपेश येतो मैदानामध्ये. वन डाऊनच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. पहिली विकेट रनआउटच्या भूमिकेमध्ये आली होती. याला इनसाइड आउट आणि फलंदाज मिस करतात. विकेटचं पतन. देऊया डीजेला संधी.
अगदी लॉकडाऊनच्या काळामध्ये मोबाईलवरती डीजे वाजत होते. आज सोमजा चषकामध्ये डायरेक्टली थेट ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजीचा आपण विचार करायला गेलो तर बबलू सर बॅक टू बॅक 2 विकेट प्राप्त केले त्या गोलंदाजाने. आधीच्या चेंडूवरती एक रनआउटची विकेट आली होती. त्यानंतर स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये एक विकेट जमा केली जाते. ती इन स्विंग चेंडू टाकला होता आणि बोल्ड झाले फलंदाज. चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे. तिथे जेल ड्रॉप जोतीये. रन्स मिळतील 6. हा येतोय ब्रँडेड सिक्सर. डीजे पूर्ण असेल. जोपर्यंत आतिश रुटे मैदानामध्ये आहे, तोपर्यंत धावा चेज होणं इझिली होऊ शकतं. बोलतो बघ लाईव्ह. चला कॅश प्राइज आलं इथे. ऋतिक मोरेने जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर प्रज्योतजी घोसालकर यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज. ओव्हर टू सुमेध सर. या वेळेला सुद्धा आडव्या बॅटने स्ट्रोक सजवायचं होतं, पण इथून फलंदाजाला बीट केलं जातंय. प्ले अँड मिस झालेत. ऋतिक गोलंदाजी करतात आणि आतिश आता फलंदाजी करतात. आपण पाहतोय चांगली गोलंदाजी इथून कमबॅक बघायला भेटते ऋतिक कडून. आतिश अजूनही स्ट्राईक वरती आहे. स्ट्राईक भेटली होती पहिल्या चेंडूत षटकार आला होता. तिथून तिसरा चेंडू फेस करत असताना आपण पाहतो मैदानामध्ये यावेळी सुद्धा बैठक खेळण्याचा प्रयत्न होता. तो सक्सेसफुल होईल. चेंडू थांबणार नाहीये. दणदण करत जाणार आहे. 1 बाउन्स चौकार. डीजे चार धाव्यासाठी आला. 3 चेंडू मध्ये आपण पाहिलं 10 धावा इथून आयकॉट केल्या जात आहेत फलंदाजाकडून. आता गरज असेल 15 चेंडू आणि अजूनही 37 धावांची गरज आहे. 53 धावांसाठी ते टार्गेट सेट केलं होतं धामणी संघाने, पण त्यांच्यावरती त्यांच्या गोलंदाजांवरती ते आक्रमक करणारा फलंदाज आतिश रुटे अजूनही मैदानामध्ये आहे. हॅलो, स्पीडअप करायचं आहे. चला 3 मिनिट मध्ये अवघे तुम्ही 10 मिनिटं खर्च केलं. फटका सजवलाय. डायरेक्टली पाठवलाय लॉंग ऑन रिझन मध्ये सिक्सर. प्रॉपर टाइम झाला नाहीये प्रणय. तुम्ही नाही केलं तेच बरं होईल. अगदी नॉर्मल सॉंग्स प्ले करा. इथं सुरुवात आहे प्रणय तरुणे. एका दिवसामध्ये साम्राज्य बनत नाही.
ह्या आधी षटकार आला होता, त्यानंतर 2 धाव आपण बघतोय मैदानामध्ये. इथून ऋतिक वरती हवाई सफर हल्ला सुरू झालाय. एकूण 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 18 धावा खर्च केल्यात आमची त्यावेळेला पॉइंटच्या दिशेने कट केलाय, प्रॉपर टाइम केलाय, बाउंड्री लाईनच्या दिशेने पाठवलाय. 4 धावेसाठी चौकार. वाटाण्याचा टायमर सेट केलं होतं आपण. या येणाऱ्या षटकासाठी तुमच्याकडे फक्त 2 मिनिटाचा वेळ असेल. 2 मिनिट मध्ये तुम्हाला हे षटक संपवावं लागेल. प्रणय तरुणे, अगदी रात्रीचे 3 वाजत आलेत. कालच्या दिवसामध्ये जी गाणी वाजली होती बाबूधुरी, आपण ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये यायचं आता. तिसऱ्या षटकाला होती सुरुवात. इथून स्ट्रेट डाऊन फटका सजवलाय, स्टँड अँड डिलिव्हरी केलाय, जातो लॉंग ऑफ क्लिअर करून. बिग षटकार. सोबत सेल्फी काढून आल्यात, नक्की स्टेटसला आपल्याला बघायला भेटेल. यावेळेला पेसचा पुरेपूर फायदा करत असताना चौकार येईल का? तो आलाय, थेट आलाय मैदानामध्ये. रुपेश आल्यानंतर चौकार ठोकलाय. धाव फलक जाऊन पोहोचलोय 38 या अंकावरती, म्हणजे 38. आणि आता गरज असेल 10 चेंडू आणि 15 धावांची. एक तर्फे सामना इथे जवळ पोहोचलाय. चेस करता करता टार्गेट 53चं सेट केलं होतं धामणे संघाने, आणि गोलंदाजी करत असताना त्यांच्यावरती प्रहार केला जातोय बीड संघाच्या फलंदाजांकडून. दिव्य डीजे संधी, डीजे बाबू धुळी.
9 चेंडू आणि 15 धावांची विकेट आली आहे, थेट आली आहे, डगआउट कडे पाठवली आहे. कोणता संघ इथून विजयी होईल तो खेळेल गोंधळूच्या अगेन्स्ट क्वार्टर फायनल मध्ये. 9 चेंडू 15 धावांची गरज. नक्कीच आपण एक क्रिकेटचं प्रेम पाहू शकतोय. अपूर्व पवार याचा उद्या 12वीचा पेपर आहे, पण इथे रात्रीचे 3 वाजलेत तरी मॅच मध्ये बघायला इथे आनंद घेतोय. ऑल द बेस्ट त्याला सुद्धा. यावेळेला स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होतो, पण फलंदाज इथं बीट केलं जात आहे. गोलंदाजी करत असताना निलेशने पहिल्या 2 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर कमालीची कमबॅक आपण पाहतोय मैदानामध्ये. नक्कीच त्यांच्या एक अपूर्व पवार यांच्या एक इम्पॉर्टंट पर्सनचा बर्थडे होता, पण तो बर्थडे सोडून इथे मॅच अटेंड केली होती. इथून बीट केलं जातं बॅक टू बॅक. इथून स्ट्राईक रोटेट होईल, पण गोलंदाजाचं तेवढंच कौतुक. इथून कमबॅक करणं नक्कीच निलेशने दाखवलं आपल्या संघासाठी. पहिल्या 2 चेंडूवरती मोठा सापडला होता की 10 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतरच्या 3 चेंडूंमध्ये कोणतीही धाव खर्च करत नसताना हा गोलंदाज. मुंबईची पावनी ही माझी लाडाची मेवणी. मुंबईची पावनी ही माझी लाडाची मेवणी. मुंबईची पावनी ही माझी लाडाची मेवणी. मुंबईची पावनी. थँक्यू सो मच डीजे बाबू. अगदी 12वीचे पेपर चालू आहेत. उद्या अपूर्व पवारचा पेपर आहे. गणेश मोरेने सुद्धा 12वी दिली, त्याचे पेपर झालेत. विनीत गायकवाड सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा पेपर झालेत. इथून मोकळे झालेत आता मॅच पाहण्यासाठी. आडवा बाट्याने स्ट्रोक साजवायचा होता, बैठक खेळण्याचा प्रयत्न होता. स्वीप शॉट आपण पाहतोय. 1 धाव कंप्लीट झाली आहे. स्ट्राईक रोटेट करून घेतली होती आणि शेवटच्या चेंडूवरती आपल्याकडे स्ट्राईक रोटेट करून ठेवली आहे. अगदी ऋतिकला माहित, अतिशला माहित होतं चांगली फलंदाजी करणं आपल्या संघासाठी एक आपला भाग आहे. इथून पुढचं षटक ची सुरुवात अतिश कडून होईल. स्ट्राईक वरती असतील. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 10 फलकावरती धावा आपण पाहतोय. 39 धावा इथे केल्या जातात. धावा चेस करत असताना 39 धावा जोडल्या गेल्यात. देऊया डीजेला संधी. डबल मिनिंग सॉंग्स आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत जातात. आता गरज असेल 6 चेंडू 14 धावांची. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं बीड संघ गोलंदाजी करत होता आणि त्या समोर सांशी संघ फलंदाजी करत होता, पण तिथे धावा रोखण्यात यश आलं होतं बीड संघाला. इथून आतिश असेल स्ट्राईक वरती. रेकॉर्ड बनवावा लागेल. 6 चेंडू 14 धावा. कोणता संघ इथून क्वार्टर फायनलच्या तरारामध्ये जाऊन पोहोचेल. गोलंदाज विजय आता इथे सज्ज झालेत. नक्कीच यानंतरचं सॉंग आशिष वाघमारेसाठी असेल. ऑपरेटर आमचे रेडी झालेत. बघूया इथून सुरुवात कशा प्रकारे होते. पहिला चेंडू होता. स्ट्रेट डाऊन फटका सजवला होता. फटका फर्स्ट लाय. गोल्डन विकेट या मॅच मधील.
पण 6 चेंडू आणि 14 धावा चेस करत असताना फटका त्यांचा फसला. गोल्डन विकेट प्राप्त केली विजय या गोलंदाजाने. पहिल्याच चेंडूवरती आली आहे विकेट. अतिश रुटेला पाठवलं डगआउट मध्ये. येणारे 5 चेंडू असतील, गरज असेल 14 धावांची. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल बबलू सर, आदित्य सर, खूप साऱ्या मॅचेस इथे डिफेंड झाल्यात. तून बॅटची कडा, बॅटची लिडिंग एज, बॅक टू बॅक दुसरी विकेट. देऊया डीजेला संधी. चेंडू मध्ये 14 धावा करायच्या होत्या, त्यानंतर बिग हिट मारणं अपेक्षित होतं. आणि गोलंदाज विजयचे आपण इथे कौतुक करू शकतोय. फलंदाजांना इथे विकेट टाकण्यास भाग पाडलाय. इच अँड एव्हरी विकेट बॉल क्रिएटिंग ट्रिमंडस प्रेशर ऑन बॅट्समन साइड आपण पाहतोय मैदानामध्ये. 2 विकेट आलेत. हॅट्रिक बॉल असेल यानंतरचा, सुवर्ण संधी असेल गोलंदाज विजय याला. फलंदाज सौरभ आहे आता स्ट्राईक होते. हॅट्रिक बॉल, इथून हॅट्रिक बॉल मिस झालाय. पण पाहिलं असेल आजचा 4थ्या दिवसामध्ये सुद्धा हॅट्रिक इथून कंप्लीट झाली नाहीये. लेग बायच्या स्वरूपामध्ये इथून सिंगल धाव एकवट केली जाते. आता गरज असेल 3 चेंडू 13 धावांची. इथून बिग हिट येणं अपेक्षित आहे. आउट ऑफ वाईड टेक पंच सांगतात हा चेंडू असेल वाईड, म्हणजे अजून एक चेंडू जिथून फेकी करावी लागेल जिथे करायच्या होत्या. 3 चेंडू मध्ये 12 धावा करायच्या होत्या. आता गरज असेल 3 चेंडू आणि 11 धावांची. इथून रिलीज थ्रो साठी चला या संदीप जी सर आपण यायचंय. ऑफिशियल हा चेंडू चेक करायचा का नंतरचा हा चेंडू. येस ओके. माफी असावी. 3 चेंडू 12 धावांची गरज आहे. अगदी बॉलर फ्रेश असेल, चांगली डिलिव्हरी केली तिथे. ऑब्जेक्शन तिथे केलं होतं. यावेळेला आडव्या बाट्याने स्ट्रोक सजवायचा होता. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता, प्रॉपर टाइम झाला नव्हता. एक धाव कंप्लीट झाली होती, दुसऱ्याचा प्रयत्न होता. डीजे न्यू बॅट्समन आता मैदानामध्ये येतील. अनुक बाद झालं, रनआउट झालं.
चांगली गोलंदाजी मैदानामध्ये. या वाल्याला लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू अडवतील. इथून एकच धाव घेतली जाते. ती पूर्णपणे एफर्ट झाले जातात टीम मध्ये. इथून सामना संपला जरी असला तरी शेवटपर्यंत एफर्ट जात आहेत दोन्ही संघ आपण पाहतोय मैदानामध्ये. तुम्ही आज हारला आहेत ह्या गोष्टीची नोंद तर आहेच, पण आजचा दिवस तुमचा नव्हता तर पुढचा दिवस तुमचा असेल. तो नक्कीच विकेटचं पतन आपण पाहतोय.